मध्ये आपले स्वागत आहे। पाहूयात आजच्या ताज्या बातम्या। मिरजेत बेकायदेशीर कत्तलीसाठी आणलेले 20 गोवंश पुन्हा पकडले शिवप्रतिष्ठानने। कत्तलीसाठी घेऊन जाणारे वाहन शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान गोरक्ष समितीने पकडून वासरांची सुटका केल्याची घटना घडली आहे। एका महिलेसह चालकाला पोलिसांच्या ताब्यात दिले। पोलिसात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू आहे। यापूर्वीही याच वाहनातून वासरांची तस्करी होत असल्याची कारवाई करण्यात आली। मिरज शहरात मोठ्या प्रमाणात गोवंश गायींच्या वासरांची कत्तलीसाठी तस्करी केल्याची घटना समोर येत आहे। शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान गोरक्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी यापूर्वीही कत्तलीसाठी वाहतूक करणारी वाहने पकडून गोवंश गायी व वासरांची सुटका केली होती। आज पुन्हा छोटा हत्ती वाहनातून निर्दयीपणे वासरांना कत्तलीसाठी घेऊन जाणारे वाहन शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान गोरक्ष समिती कार्यकर्त्यांनी पकडले आहे। मिरजेतील उदगाव वेस्ट डोर गल्ली येथून हे वाहन घेऊन जात असताना गोरक्षक कार्यकर्त्यांनी पाठलाग करून पकडले। वाहन क्रमांक MH09 CU 1748 असे आहे। वाहन मिरज शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून 4 ते 5 दिवसांची ही 12 वासरे आणि 8 रेडको या वाहनात होती। ही वासरे उपाशी तापाशी तहानेने व्याकुळ आणि एकाच वाहनात कोंबल्याने जखमी झालेल्या अवस्थेत सापडलेली आहेत। वासरे सापडली, पुढे काय करायचे असा यक्ष प्रश्न मात्र या गोरक्षक समितीला नेहमी पडतो। बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका।